वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। आज नागपूर जिल्ह्यातील वडोदा सर्कलमधील महावितरणच्या सबस्टेशनवर शेकडो नागरिकांचा सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। स्मार्ट मीटरचे वाढीव बिल रद्द करणे, मीटर दुरुस्त करणे या मागणीसाठी निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व नागपूर जिल्हा परिषदच्या माजी महिला व बाल कल्याण सभापती प्राध्यापक अवंतिका लेकुरवाळे, पंचायत समिती कामठीचे माजी उपसभापती दिलीप वंजारी, आशिष मल्लेवार, पंकज ढोरे यांचे नेतृत्वामध्ये वडोदा सबस्टेशनवर धडक मोर्चा निघाला। या प्रसंगी प्राध्यापक अवंतिका लेकुरवाळे म्हणाल्या की ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता घरोघरी बसविण्यात आले। नागपूर, चंद्रपूर आणि गोंदिया या 3 जिल्ह्यामध्ये घरोघरी स्मार्ट मीटर बसविण्याचा ठेका मोंटो कोर्लो या कंपनीला 3635 कोटीचा ठेका अदानीच्या कंपनीला देण्यात आल्याचा आरोप प्राध्यापक अवंतिका लेकुरवाळे यांनी या प्रसंगी केला। एक प्रकारे अदानी अंबानी पुंजीपतींना फायदा पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रातील राज्य सरकार प्रयत्न करीत आहे, असाही आरोप प्राध्यापक लेकुरवाळे यांनी केला। त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही प्राध्यापक लेकुरवाळे यांनी सवाल केला की तुम्ही महाराष्ट्रातील नागरिकांचे ऊर्जा मंत्री आहात की अदानी अंबानी कंपनीचे ऊर्जा मंत्री आहात? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे स्मार्ट मीटर घरोघरी जबरदस्तीने कोणत्याही प्रकारे ग्राहकांना पूर्वसूचना न देता लावण्यात येत आहे, त्याबद्दल वडोदा या गावामध्ये सर्व नागरिकांच्या वतीने ऊर्जा विभागावर मोर्चा काढण्यात आलेला आहे। त्याच्या मागचं कारण असं आहे की वडोदा गावामध्ये 90% स्मार्ट मीटर लावण्यात आलेले आहे। हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो मोंटो कोर्लो या कंपनीला चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूरचा कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकीकडे शेतकऱ्याचं वीज बिल माफ करण्यासाठी सरकारकडे फंड नाही, आर्थिक नियोजन नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या 3 जिल्ह्याचा 3635 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट हा मोंटो कोर्लो कंपनीला देण्यात आलेला आहे। अदानीच्या कंपनीला देखील हे कॉन्ट्रॅक्ट मिळालेले आहे आणि एक प्रकारे उद्योगपतींच्या कंपन्यांना फायदा पोहोचवण्याचा महाराष्ट्र सरकारचा इरादा दिसतोय का तुम्हाला? बिलकुल बिलकुल। अदानी अंबानींना आणि करोडपतींना, पुंजीपतींना फायदा पोहोचविण्यासाठी अशा प्रकारे निर्णय घेण्यात आलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील एकीकडे शेतकऱ्याचे कर्जमाफी करण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही, पण लागलेले मीटर कुठलेही फॉल्टी नसताना, काही कारण नसताना हे संपूर्ण मीटर बदलण्याचा हा जो डाव गव्हर्नमेंटने केलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही सगळे इथे आलेलो आहे। आज हे वडोद्याचे नागरिक आहे, यांच्याकडे महिनाभरापूर्वी स्मार्ट मीटर लावण्यात आलेले आहे आणि त्यांना आलेले बिल जर आपण बघितलं तर मागच्या वर्षी याच महिन्यात जर त्यांचे 100 युनिट जळले असेल तर यावेळी 250 युनिट जळलेले आहे। स्मार्ट मीटर लावू देण्यासाठी आपण काँग्रेस पक्षाच्या वतीने आपण काही आंदोलन वगैरे करणार का विरोधामध्ये लावू नये म्हणून? निश्चितच आज वडोद्यापासून याची सुरुवात झालेली आहे। आपण इथे जी चर्चा केली आहे त्यानंतर 6 दिवसपर्यंत यांना वेळ दिलेला आहे मीटर चेक करून देण्यासाठी। वाढून आलेले 276 बिल आता आम्ही यांच्याकडे सुपूर्द केलेले आहे। किती? 276 एका गावातले वाढून आलेले बिल आणि यापूर्वी 60 बिल आपण यांना दिलेले होते। त्यासाठी 3 दिवसाचा कालावधी दिलेला आहे। आपल्याला कोलते सरांनी आणि उरकुडे सरांनी आणि गबणे सरांनी आपल्याला शब्द दिलाय की या महिन्यामध्ये लेट फीज लागणार नाही, विलंब आकार लागणार नाही, 3 दिवसात बिल चेकआउट करून देतील आणि 8 दिवसात सगळे मीटर चेकआउट करून देतील। परंतु आज जी घटना झालेली आहे, कालच आमच्या कानावर आलं, काल आम्ही मीटिंग घेतली आणि आज मोर्चा घेतला। या विषयावर निश्चितच मी माझ्या वरिष्ठांशी देखील बोलणार आहे आणि वरच्या पातळीवर देखील काँग्रेस पक्षाकडून एखादा ठराव जर जनतेने जर समजा मांडला आणि त्याच्यामध्ये जर स्मार्ट मीटरला आपण जनतेच्या माध्यमातून जर विरोध केला
आणि त्याचा प्रस्ताव जर महाराष्ट्र सरकारला पाठवला तर त्याच्यावर काही आपल्याला आंदोलन करण्या म्हणजे असं काही करता येईल ना. आपण त्या दिशेने देखील विचार करू. सर्वप्रथम तर आमच्या वरिष्ठांशी मी चर्चा करते आणि काँग्रेसच्या वतीने देखील आपल्याला काँग्रेस पक्षाच्या वतीने, कारण आज जो मोर्चा काढलाय तो काही कुठल्या पक्षाच्या वतीने आम्ही काढला नाही, सगळ्यांनी मिळून एक जन आंदोलन म्हणून घेतलेलं आहे. परंतु काँग्रेसच्या पातळीवर देखील या गोष्टीला विरोध करण्यासाठी मी वरिष्ठांची चर्चा करून त्या पद्धतीने सन्माननीय सुनीलजी केदार साहेब आहेत, आपले सन्माननीय खासदार बबलूजी बर्वे आहेत, त्यांच्याशी देखील आम्ही चर्चा करून यावर काय करता येईल त्यावर आम्ही लवकरच आपण काहीतरी स्टेपअप करूया. आणि ग्रामपंचायतीच्या वतीने देखील यावर अशा प्रकारे निवेदन म्हणजे तक्रार आणि निवेदन, आज तर आम्ही निवेदन पण दिलेलं आहे, तक्रार पण केलेली आहे आणि अशा प्रकारे ग्रामपंचायतीच्या वतीने देखील सामायिक ठराव घेऊन याच्यावर काय करता येईल. आपण यापुढे जनतेला आता काय जनतेला तर आव्हान आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की सध्या तरी जोपर्यंत आपल्याला या विषयावर कॉन्फिडन्स येत नाही, मी बडोदा सर्कलच्या सर्व नागरिकांना विनंती करते की त्यांनी हे स्मार्ट मीटर आपल्या घरी लावू देऊ नये. प्रायोगिक तत्वावर गावामधील 2 ते 3 लोकांकडे हे मीटर लावावे, महिना 2 महिने त्याचं रीडिंग बघावं, त्याची तुलना करावी आणि त्याच्यानंतर योग्य वाटत असल्यास मग निर्णय घेण्यास हरकत नाही. परंतु तत्पूर्वी कोणत्याही नागरिकांनी, सर्वसाधारण नागरिकांनी हे आपल्या घरी लावू देऊ नये. बडोदा गावातील सर्व नागरिकांची म्हणणं आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे जे आहेत ते ऊर्जा मंत्री देखील आहेत आणि त्यांना जनतेने निवडून दिलेलं आहे. आणि अशा वेळी जर अशा प्रकारे नागरिकांवर या अतिरिक्त स्मार्ट मीटर जे देतोय त्याच्यासाठी गव्हर्नमेंट जरी पे करत असली तरी जाणार तर आमच्याच कराच्या पैशातून आहे ना. एकीकडे शाळा बंद करताय तुम्ही, शिक्षण तुम्हाला परवडत नाही तो निर्णय घेता आणि दुसरीकडे मीटर बदलवण्यासाठी हजारो कोटी रुपये तुम्ही खर्च करत आहे. तर देवेंद्र फडणवीस साहेब, आपण ऊर्जा मंत्री आहात, आपण जनतेचे आहात की अदानी अंबानीचे आहात हा प्रश्न सर्व नागरिकांनी विचारलाय. तसेच सन्माननीय माजी ऊर्जा मंत्री आणि सध्याचे जे पालकमंत्री या भागाचं प्रतिनिधित्व करणारे आमचे सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे आहेत, यांना देखील नागरिक प्रश्न विचारते की साहेब हे अशा प्रकारे कंपन्यांना आणि पुंजापतीला फायदा पोहोचविण्यासाठी स्मार्ट मीटरचा हा जो निर्णय घेणार असेल, या सगळ्या लोकांना आपल्याकडून अपेक्षा आहे, कारण या जनतेने आपल्यावर भरभरून प्रेम केलेले आहे, मतदानाच्या रूपाने आपल्याला आशीर्वाद दिलाय आणि आता जर जनता खऱ्या अर्थाने त्यांना तुमची गरज आहे, त्यांना असं वाटतंय की आमच्या बावनकुळे साहेबांनी निर्णय घेतला पाहिजे, हा जो अतिरिक्त बोजा स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जनतेवर पडत आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद झाला पाहिजे. स्मार्ट मीटर मागे घेण्याची आपण बावनकुळेंना मागणी करणार आहोत. हा, सर्वांची माझी काय, ही जनतेची मागणी आहे. ही मागणी अवंतिका लेकुरवाडे म्हणून माझी नाही, ही समग्र जनतेची मागणी आहे. इथे काही कुठल्याही पक्षाचे लोक नाही आलेले आहेत, सर्व लोक इथे आहेत, सर्वसाधारण जनता इथे, आणि सर्वांची मागणी आहे की हा स्मार्ट मीटरचा निर्णय हा मागे घेतला पाहिजे. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.